हे मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सिरीज नंबर 7 म्हणजे तलाठी भरती 2026साठी होणाऱ्या परीक्षेतील सराव प्रश्नपत्रिका नंबर 7 ही बघणार आहोत। नंबर 7ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि टॉपिक आहे अर्थशास्त्र। यावर तब्बल आपण 50 MCQ पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आहे। केव्हा? 1935 साली। पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1949 साली। हे मुखपाठ असलं पाहिजे मित्रांनो। हे जे प्रश्न आहे हे मुखपाठ असले पाहिजेत। 1 रुपयाची नोट कोण जारी करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत सरकारचे वित्त मंत्रालय। कोणते? वित्त मंत्रालय हे 1 रुपयाची नोट जारी करत असतं। पुढचा प्रश्न, भारतातील चलनी नोटा म्हणजे 2 रुपये पुढीला कोण जारी करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RBI ही बँक किंवा ही संस्था आहे ही जारी करत असते। पुढचा प्रश्न आहे, भारतातील मध्यवर्ती बँक कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ही बँक आहेत। आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, आपण तब्बल इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी व्याकरण, विज्ञान, पर्यावरण, संगणक ज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती तब्बल प्रत्येकी 500 PYQ क्वेश्चन PDF घेऊन आलेलो आहेत आणि संपूर्ण एकूण 5000 प्रश्नांची ही PDF असणार आहेत। आणि या PDFच्या अगोदर तुम्हाला एकूण 50 रुपयामध्ये ही 5000ची प्रश्नपत्रिका दिली जाणार आहेत। पण त्या अगोदर तुम्हाला 100 प्रश्नांची PDF ही डेमो म्हणून दिली जाईल। त्यानंतर तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही या WhatsApp नंबरवरती संपर्क करून 5000 प्रश्नांची PDF फक्त एकूण 50 रुपयामध्ये मिळवायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे, GST भारतात कोणत्या दिवशी लागू झाला? तर याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्यासाठी पर्याय आहेत, ए 1 एप्रिल 2017 साली, बी 1 जून 2017 साली, सी 1 जुलै 2017 साली, डी 15 ऑगस्ट 2017 साली। मित्रांनो, हा प्रश्न तर तुमच्या सर्वांसाठी, जर तुम्ही परीक्षा जरी दिली असेल ना तर तुम्हाला माहीत असेल की हा प्रश्न वारंवार विचारला जातो। याचं योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढचा प्रश्न आहे, GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्रीय अर्थमंत्री हे GST परिषदेचे अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2015 साली नीती आयोगाची स्थापना झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, योजना आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नीती आयोगाची। नीती आयोगाच्या जागी, योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील शेअर बाजाराचे नियमन कोण करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेबी हे करत असतात। पुढचा प्रश्न आहे, सेबीला वैधानिक दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1992 साली। केव्हा? 1992 साली सेबीला वैधानिक दर्जा मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1982 साली। पुढचा प्रश्न, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी विकास वित्त संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाबार्ड ही आहेत। पुढचा प्रश्न, SIDBIचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हे SIDBIचे पूर्ण रूप आहे किंवा लॉंग फॉर्म आहेत। पुढचा प्रश्न, UPI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NPCIने UPI प्रणाली विकसित केलेली आहेत। पुढचा प्रश्न, NPCIचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे NPCIचे पूर्ण रूप आहेत।
पुढचा प्रश्न, भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह रुपया कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2010 साली. केव्हा? 2010 साली भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह स्वीकारण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केंद्रीय अर्थमंत्री हे भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असतात. निर्मला सीतारामन ह्या सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील बँकांचा बँक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI या बँकेला, म्हणजेच रिझर्व्ह बँक इंडिया. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिश्र अर्थव्यवस्था. पुढचा प्रश्न, महागाई मोजण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी CPI. पुढचा प्रश्न, रेपो रेट कोण निश्चित करत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही रेपो रेट निश्चित करत असते. पुढचा प्रश्न, भारतातील चलनविषयक धोरण मॉनेटरी पॉलिसी कोण राबवत असतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI हे राबवत असतं. पुढचा प्रश्न, भारतामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजे GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अप्रत्यक्ष कर आहेत. पुढचा प्रश्न, CRRचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅश रिझर्व्ह रेशो हे CRRचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, SLRचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हे SLRचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, रेपो दर म्हणजे रेपो रेट म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBI बँकांना अल्पकालीन कर्ज देण्याचं म्हणजे रेपो दर रेपो रेट आहेत. मित्रांनो, व्हिडिओला तर सबस्क्राईब नक्की करा, पण तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण ज्या पद्धतीने मी तुमचे प्रश्न या व्हिडिओमध्ये टाकत आहे, तुम्हाला देत आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 90 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एका विषयाचे 1,000 प्रश्न हे मिनिमम तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत. आणि सगळ्यात जास्त कमी किमतीत 10 ते 15 मिनिटाच्या आत भरपूर असे प्रश्न तुम्हाला अवगत करायला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, पेजलाही फॉलो करा आणि जेवढे स्टार देता येईल ते नक्की द्या. पुढचा प्रश्न आहे, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए RBI बँकांकडून पैसा उधार घेण्याचा दर म्हणजे रिझर्व्ह रेपो दर आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जबाबदारी भारतात कोणत्या संस्थेकडून आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी NSO. पुढचा प्रश्न, GDPचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDPचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, GNPचे रूप काय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट हे GNPचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, NNPचे रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेट नॅशनल प्रॉडक्ट हे NNPचे रूप आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील महागाई नियंत्रित करण्यासाठी प्रमुख संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए RBI ही संस्था आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील आर्थिक वर्ष कोणत्या कालावधीचे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एप्रिल ते मार्च या दरम्यान असते. पुढचा प्रश्न, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे करतात. मित्रांनो, प्रश्न जर तुम्हाला वाटलं की हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलम 280 मध्ये. पुढचा प्रश्न, वित्त आयोगाची नियुक्ती किती वर्षांनी केली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेवा कर. पुढचा प्रश्न, आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेवा कर ह्या प्रकारचा आयकर विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अप्रत्यक्ष कर आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील चलनाचे अधिकृत नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रुपये हे भारतातील चलनाचे अधिकृत नाव आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील नाण्यांची निर्मिती कोणाच्या अधिकाराखाली होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत सरकारद्वारे होते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहेत. पुढचा प्रश्न, बँकिंग लोकपाल योजना कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBIने बँकिंग लोकपाल ही सेवा सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, भारतात डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रमुख आधार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UPI हा आहेत. पुढचा प्रश्न, नीटचे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर आहेत. पुढचा प्रश्न, RTGS चे पूर्ण रूप काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट आहेत. पुढचा प्रश्न, महागाई वाढल्यास पैशाच्या क्रयशक्तीवर काय परिणाम होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कमी होते. पुढचा प्रश्न, भारतातील विदेशी चलन साठ्याचे व्यवस्थापन कोण करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RBI ही संस्था करत असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेती हा आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते, फ्रीमध्ये डेमो PDF तुम्हाला भेटणार आहेत आणि PDFची मागणी इतकी आहे की देण्यास वेळ लागत आहे. जर थोडाफार उशीर झाला तर तुमच्या सर्वांसाठी क्षमस्व, पण 12 तासात तुम्हाला PDF देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. आमचे स्टाफ तुमच्यासाठी काम करत आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.